Good morning, student. Today we see this next chapter of chapter number 10, dividend and interest. See this first of what is meant by dividend. See this first. The term dividend is derived from Latin word dividerum, which means that which is to be divided. It is that part of the profit of the company which is distributed among its shareholders. So the dividend is a shares in distributable profit of the company to which the shareholders is initiated when it is formally declared by the company. लाभांश आणि व्याज हा जो 10 नंबरचा आपला टॉपिक आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की लाभांश आधी कशाला म्हटलं ते आपण आधी पाहणार आहोत. मग ते लाभांश पाहत असताना हा जो शब्द आहे डिव्हिडंड तो लॅटिन त्याची सुरुवात ही लॅटिन शब्दापासून झालेली आहे. म्हणजे डिव्हिडरम म्हणजेच काय की ज्याचं विभाजन होऊ शकतं. तर लाभांश म्हणजे कंपनीच्या नफ्यातील असा भाग जो काय केला असतो भागधारकांमध्ये वाटला जातो. कंपनीच्या वितरणयोग्य नफ्यातील असा हिस्सा जो घोषित केल्यानंतरला मिळण्यास भागधारक पात्र असतो. हे काय होतं की कंपनीला जो काही नफा होणार आहे तो नफा त्या कंपनीचे काही भागधारक आहे त्या भागधारकांना त्यांचं मोबदला म्हणून ज्याचं वाटप केलं जातं त्यालाच थोडक्यात डिव्हिडंड किंवा लाभांश असं म्हटलं जातं. नेक्स्ट डेफिनेशन ऑफ The Institute of Chartered Accountants of India has defined dividend as this distribution to shareholders out of profit or reserve available for this purpose. So the detail of this definition. And the second, the Supreme Court has defined it is in case of going concern. It means portion of profit of a company which is allotted to the holders of shares in a company. या लाभांश म्हणजे काय तर त्याच्या व्याख्या सांगितली. पहिली जी व्याख्या सांगितली आहे दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांनी सांगितलेलं आहे की भागधारक कंपनीच्या नफ्यातून अथवा या उद्देशाने उपलब्ध असलेल्या राखीव निधीतून होणारे वितरण म्हणजे त्याला काय म्हणायचं लाभांश असं म्हटलं जातं. म्हणजे काय की कंपनीला जो काही नफा होणार आहे त्या नफ्यातून किंवा कंपनी काय करते की राखीव निधी मध्ये काही पैसा राखून ठेवते आणि त्यातून जो काही निधी त्या भागधारकांना दिला जाईल त्यालाच लाभांश असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरी जी व्याख्या सांगली भारतीय सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्यामध्ये काय तर कार्यरत कंपनीचे भाग धारण करणाऱ्या व्यक्तींना कंपनीच्या नफ्यातील दिला जाणारा हिस्सा म्हणजेच लाभांश होय. जे कंपनीला एकंदरीत जो काय नफा होणार आहे त्या नफ्यातून कंपनी काय करते की कंपनीचे काही भागधारक आहेत त्या भागधारकांना त्यांचा मोबदला म्हणून कंपनी काय करते लाभांशाचं वाटप करत असते. So this next points of the features of dividend. So this first features of it is the portion of profit of the company paid to its shareholders. तर याची जी काही वैशिष्ट्ये आहेत म्हणजे लाभांशची जी काही वैशिष्ट्य आहे लाभांशाचं पहिलं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की लाभांश हा प्रत्येक भागधारकास वाटणीस येणारा नफ्यातील हिस्सा होय. तर साहजिकच आहे की कंपनीला जो काही टोटल प्रॉफिट होणार आहे त्या टोटल प्रॉफिटमधून कंपनी काय करते की कंपनीचे जे काही भागधारक आहेत त्या भागधारकांना त्याचा मोबदला म्हणून त्यांना त्यातला काही हिस्सा देत असते. सो दिस सेकंड फीचर्स ऑफ इट इज पेएबल आउट ऑफ द प्रॉफिट टू द कंपनी. पुढचं सांगितलं की कंपनीला जो काही एकूण नफा होणार आहे हा जो काही लाभांश आहे तो लाभांश हा कंपनीचा काही नफा होणार त्या नफ्यातूनच काय करते कंपनी देत असते. एकूण कंपनीने जेवढा नफा कमवला असेल त्या नफ्यातून या लाभांशाचं वाटप केलं जातं. नेक्स्ट नंबर थर्ड, डिव्हिडंड इज ॲन अनकंडिशनल पेमेंट मेड बाय द कंपनी. तिसरं जे सांगितलेलं आहे की लाभांश हा कंपनीचा काय आहे विनाअट वितरित करत असते. म्हणजे कंपनी ज्यावेळेस लाभांशाचं वाटप करणार ते लाभांशाचं वाटप करत असताना कोणतीही अट न ठेवता त्या लाभांशाचं काय ते वितरण करत असते. सो दिस नेक्स्ट ऑफ नंबर फोर्थ, कंपनी कॅन पे डिव्हिडंड ओनली टू द शेअर होल्डर्स वाईज इक्विटी ऑर सेकंड प्रेफरन्स. सो दिस इक्विटी अँड प्रेफरन्स हे काय आहेत भागांचे प्रकार आहेत.
चौथा कंपनी फक्त भागधारकांनाच लाभांश वितरित करते. म्हणजे हे जर का लाभांश आहे तर लाभांश फक्त भागधारकांनाच, ते शेअर्सवरतीच काय करते कंपनी डिव्हिडंड पे करत असते, लाभांश देत असते. मग हे भाग कोणकोणते आहेत, शेअर्स कोणकोणते आहेत, तर फर्स्ट ऑफ दिस इक्विटी शेअर्स अँड सेकंड ऑफ दिस प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग याच्यावरतीच कंपनी काय करते लाभांशाचं वाटप करत असते. So this next of number 5, if the company has issue equity shares with differential rights as to dividend, the terms of issue of such shares will govern rights of shareholders about receiving the dividend. पुढचं 5 नंबर सांगितलेलं आहे की कंपनीने लाभांशाच्या बाबतीत काय भेददर्शक मताधिकाराचे समहक्क भाग वाटप केले असतील, भेददर्शक मताधिकाराचे समहक्क भाग वाटप केले असतील तर लाभांश देण्यास अधिकार राहत नाही. म्हणजे कंपनीचे भाग म्हणजे इक्विटी शेअर्स किंवा समहक्क भाग आहे त्यांचं वाटप करत असताना भेददर्शक मताधिकाराचे सुद्धा समहक्क भागांची विक्री कंपनी करत असते. मग जर असे जर कंपनीने भाग विकले असतील तर त्यांना लाभांश देण्यास कंपनी बंधनकारक राहत नाही. मग हा एक हे आहे त्याचं फीचर्स आहे. नेक्स्ट नंबर 6, डिव्हिडंड कॅन नॉट बी डिक्लेअर्ड आउट ऑफ कॅपिटल. 6 नंबर जे सांगितलेलं आहे की कंपनी एकूण काय कंपनीचं काय भांडवल आहे त्या भांडवलातून लाभांश जाहीर करता येत नाही. हे कंपनी काय करत असते, भांडवल जमा करत असते. मग ते भांडवल कशासाठी, तर कंपनीला जे काही कंपनी आपल्याला चालवायचे आहे ते चालवण्यासाठीचा जो एकूण कंपनीला जो काही येणारा खर्च आहे त्यासाठी कंपनी हे भांडवल जमा करत असते, कॅपिटल जमा करत असते. मग त्या कॅपिटलमधून किंवा त्या भांडवलामधून प्रत्यक्षपणे कंपनी काय करू शकत नाही, लाभांशासाठी त्या भांडवलाचा वापर करू शकत नाही. लाभांश देण्यासाठी कंपनी फक्त जो कंपनीला काय नफा होणार आहे त्या नफ्याचाच कंपनी काय करते लाभांशाचं वाटप करण्यासाठी वापर करू शकते. नेक्स्ट नंबर 7, डिव्हिडंड कॅन बी डिक्लेअर ओनली ऑन रिकमेंडेशन्स ऑफ द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणजेच काय, हे संचालक मंडळ. 7 नंबरला सांगितलं की संचालक मंडळाच्या शिफारशीनुसारच हे लाभांशाची काय करते, लाभांश जाहीर करता येतो. म्हणजे कंपनी ज्यावेळेस लाभांश घोषित करणार आहे तो घोषित करत असताना ही कंपनीचे जे काही संचालक मंडळ आहेत त्या संचालक मंडळाची मान्यता घेऊन त्यांची शिफारस घेऊनच या लाभांशाची काय करता येते, घोषणा करता किंवा केली जाते. नेक्स्ट नंबर 8, डिव्हिडंड ॲज रिकमेंडेड बाय बोर्ड ऑफ डायरेक्टर्स इज अप्रूव्ड and declared by a resolution passed at the annual general meeting by the shareholders. रेझोल्युशन म्हणजेच काय की ठराव. 8 नंबरचं जे फीचर्स सांगितले आहे की लाभांश हा संचालक मंडळाने शिफारस करून भागधारकाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव संमत करून जाहीर केला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस लाभांश घोषित केला तर लाभांश हा कंपन्यांच्या ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्येच काय केला तो स्पेशल जो काही रिझोल्युशन आहे तो रिझोल्युशन पास करूनच काय केला तो निश्चित केला जातो. आणि ते निश्चित करण्याचा अधिकार हा कंपनीचे जे काही संचालक मंडळ आहेत त्या संचालक मंडळाला हा अधिकार दिलेला आहे. नेक्स्ट नंबर 9, डिव्हिडंड फॉर एनी प्रिव्हियस इयर cannot be declared once that year's annual account has been approved in the AGM. So this AGM is annual general meeting. 9 नंबर सांगते की वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झाल्यानंतर मागील कोणत्याही वर्षाचा लाभांश जाहीर केला जाऊ शकत नाही. एकदा का वार्षिक हिशोब बनवून झालं म्हणजे त्या वर्षाचं सगळं हिशोब क्लिअर करून झाला की त्यावेळेस त्या मागच्या वर्षाचा लाभांश त्या चालू वर्षामध्ये काय करता येत नाही, घोषित केला जात नाही. कारण ऑलरेडी तो जो काही लाभांश आहे तो मागच्याच वर्षामध्ये त्या हिशोबामधूनच काय केलं तो डिक्लेअर झाला असतो. त्यामुळे चालू वर्षामध्ये तो मागील वर्षाचा लाभांश घोषित करता येत नाही. नेक्स्ट नंबर 10, डिव्हिडंड once approved and declared by shareholders create a debt. It cannot be revoked. 10 नंबरला जे सांगितलेलं आहे की भागधारकांना एकदा मंजूर
व जाहीर केलेला जो लाभांश आहे तो लाभांश सामान्यतः रद्द केला जाऊ शकत नाही. बऱ्याच वेळा असं भागधारकांना वाटू शकतं की बऱ्याच वेळा असं लाभांश देण्यासाठी मागे पुढे झालं तर तो लाभांश रद्द होईल की काय, पण असं काही कधी होत नाही. एकदा त्यांना तो लाभांश देण्याचं मंजूर झालं की लाभांश तो कधीही रद्द होत नाही किंवा कंपनीला रद्द करता येत नाही. त्यामुळे तो मंजूर केलेला लाभांश कंपनी काय असते देण्यास बंधनकारक असते. नेक्स्ट नंबर 11, dividend includes interim dividends. So this interim dividends means मध्य लाभांश. कंपनी काय होते लाभांशामध्ये हा जो अंतरिम लाभांश आहे तो अंतरिम लाभांश त्यामध्ये काय असतो समाविष्ट केलेला असतो. म्हणजे अंतरिम लाभांश म्हणजे 6 महिन्यानंतर म्हणजे पहिली वार्षिक सदन सभा संपल्यानंतरला काय केला तर जो लाभांश हा घोषित करून कंपनी हा जो अंतरिम लाभांश आहे तो अंतरिम लाभांश त्या भागधारकांना देत असते. तो किमान 6 महिन्याच्या नंतरला हा काय होतो इंटरिम जो मध्य लाभांश आहे इंटरिम डिव्हिडंड आहे तो काय होतो जनरली घोषित केला जातो. नेक्स्ट नंबर 12, डिव्हिडंड मस्ट बी पेड इन कॅश अँड नॉट इन काइंड. म्हणजे पुढचा 12 नंबरचा जो पॉईंट सांगितला आहे की लाभांश रोख स्वरूपात देणे आवश्यक आहे, तो वस्तू स्वरूपात कंपनीला देता येत नाही. म्हणजे जो काय लाभांश आपण घोषित करणार तो लाभांश हा काय कॅशमध्येच रोख स्वरूपातच त्या व्यक्तीला द्यायचा आहे, कुठल्याही वस्तूच्या स्वरूपामध्ये त्या लाभांश कंपनीला देता येत नाही. नेक्स्ट नंबर 13, डिव्हिडंड इज टू बी पेड ऑन पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर्स. हा सुद्धा फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की भागाच्या पूर्ण देय मूल्यावरच लाभांश दिला जातो. आता पूर्ण देय मूल्य म्हणजेच काय की कंपनी समजा कंपनीने भाग विकलेले आहेत तर ते भाग विकल्यानंतरला कंपनी समजा एक भाग विकला, एका व्यक्तीला एक भाग विकला आहे तर एका भागाचं मूल्य आहे 10 रुपये. तर ते 10 रुपये पूर्ण आल्यानंतरच ते 10 रुपये जो मूल्य पूर्ण कंपनीकडे आल्यानंतरच कंपनी त्या भागावरती काय ते लाभांश देते. म्हणजे त्या भागाची पूर्ण रक्कम कंपनीकडे आलं की त्याला पूर्ण देय मूल्य असं म्हटलं जातं. पण कंपनी काय करते जेव्हा कंपनी भाग विकते दुसऱ्या व्यक्तीला त्याचा भाग विकल्यानंतरला कंपनी ॲट ए टाईम ते 10 रुपये त्या व्यक्तीकडून घेत नाही, तर त्याचं मूल्य ठरवते. म्हणजे आधी 1 रुपया, त्यानंतर 5 रुपये, त्यानंतरला 3 रुपये अशी कंपनी 4 ते 5 हप्ते ठेवते आणि त्यानुसार कंपनी काय करते त्या व्यक्तीकडून भागाची रक्कम वसूल करत असते. मग ती एकदा का ती रक्कम पूर्ण कंपनीकडे आली की त्यानंतरच कंपनी त्या भागावरती कंपनी त्या व्यक्तीला काय देते लाभांशाची रक्कम देते. नेक्स्ट नंबर 14, डिव्हिडंड कॅन नॉट बी पेड ऑन कॉल्स पेड इन ॲडव्हान्स. शेवटचं जे फीचर सांगितलं आहे की आगाऊ भरलेल्या मागणी हप्त्यावर लाभांश देता येत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा आता आपण पाहिलं की कंपनी भागाची रक्कम ॲट ए टाईम जमा करत नाही, मग ते हप्ते कंपनी काय करत असते ठरवते त्या हप्त्यानुसार त्या भागाची रक्कम जमा करत असते. पण जर त्या व्यक्तीनं काय केलं असेल की ॲडव्हान्स जर हप्ता भरलेला असेल तर ॲडव्हान्स भरलेल्या हप्त्यावरती कंपनी काय करू शकत नाही लाभांशाची रक्कम देऊ शकत नाही. थँक्यू.